सहर्ष स्वागत करतो। पत्रकार परिषदेला अगदी उशीर झालेला आहे, त्याबद्दल सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि या पत्रकार परिषदेचं औचित्य म्हणजे अर्थातच अल्ट्रा झकास OTT प्लॅटफॉर्मवरची ही वेब सिरीज सौभाग्यवती सरपंच उद्या म्हणजेच दिनांक 22 जानेवारी पासून आपल्या भेटीला येत आहे आणि त्यासाठीच हा पत्रकार परिषदेचा घाट आहे। आणि या निमित्ताने मी अर्थातच अल्ट्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि सौभाग्यवती सरपंच या वेब सिरीजचे निर्माते सुशील कुमार अग्रवाल सर यांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे सौभाग्यवती सरपंच या वेब सिरीजचे दिग्दर्शक संतोष कोल्हे सर, लेखक श्याम पेटकर सर, त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम सर, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार मॅडम आणि अश्विनी कुलकर्णी मॅडम यांचं सुद्धा अगदी सहर्ष स्वागत। आणि द वन अँड ओनली ग्रेट नागेश भोसले सर यांचं सुद्धा अगदी सहर्ष स्वागत आहे। तर कसे आहात? बऱ्याच अभिनंदन। येस, आणि आपलं सगळ्यांचंही अभिनंदन। आपण एक अप्रतिम अशी वेब सिरीज या निमित्ताने आणलेली आहे। मला खूप उत्सुकता आहे। सुशील सर, मी आपल्याला विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या वेब सिरीज विषयी, आणि त्यानंतर सर्व कलाकार मान्यवरांना सुद्धा विनंती आहे त्यांनी याविषयीचा सगळा आपला जो काही अनुभव आहे तो सुद्धा आपण कथित करावा। आहे का काही बोलायला का असंच बोलायचं आहे? अच्छा अच्छा अच्छा। तर अल्ट्रा झकासवर जे काही वेब सिरीज आम्ही आणतो आहे ते सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज आणतो आहे। जसं पहिली आमची वेब सिरीज होती IPC, ती थोडी थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा अशी काही होती। आणि एक नेक्स्ट आमचा प्रोजेक्ट जो असावा तो फार कॉमेडी असावा असा आमचा विचार होता। आणि हे सौभाग्यवती सरपंच जे आहे ते उत्तम कॉमेडी सब्जेक्ट आहे। म्हणजे आपण कंपेअर करू शकत नाही, पण आपण म्हणजे हिंदीमध्ये एक सिरियल फार पॉप्युलर झाली होती कॉमेडी पंचायत, तर दिस इज मराठीची पंचायत असं तुम्ही सांगू शकता। म्हणजे आपण बघितल्यानंतरच ते माहिती पडेल। इट्स अ व्हेरी कॉमेडी सटायर। आणि दोन सरपंच आणि दोन सरपंचीनबाई, तुम्ही यू कॅन इमॅजिन एका गावामध्ये जर असले तर काय असू शकतं, काय होऊ शकतं, कोण कोणावर दबाव टाकतो आहे, काय होत आहे, म्हणजे गोंधळच गोंधळ। तर आय लाईक द सब्जेक्ट व्हेरी मच। आणि हा सब्जेक्ट डायरेक्टरनी जसं मला सांगितलं, रायटरनी सांगितलं, मला एकदम फर्स्ट प्रेझेंटेशनमध्ये मी त्यांना ओके केलं की येस यू कॅन गो अहेड। आणि स्टार्स तर तुम्ही समजू शकता की ज्या स्टार्सनी डायरेक्टरला आणलेलं आहे दॅट इज अनबिलिव्हेबल। आणि मला फार अपेक्षा आहे या सिरीजमध्ये लोकांना फार आवडेल, हे एवढंच मी सांगू शकतो। बाकी तर हे कलाकार लोक त्यांचे आपले स्वतःचे जे अनुभव असतील ते सांगतील। थँक्यू। किशोर कदम सर, आपल्यापासून सुरुवात। नेमका हा रोल आपण निवडावा असं आपल्याला का वाटलं? आणि या निमित्ताने परत एकदा देविका मॅडम आपल्या सोबत असणार आहे स्क्रीन शेअर करण्यासाठी, आणि तेही वेब सिरीजच्या माध्यमातून, काय सांगा? याच्या इमिजिएटली आधी आम्ही एक कोर्टरूम ड्रामा केलेला होता आणि खूप वर्ष देविका बरोबर काम करण्याची इच्छा होती माझी। आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप मजा आली काम करताना। स्क्रिप्ट पण छान होतं, डायरेक्टर सब्जेक्ट खूप वेगळा होता। आणि मी आतापर्यंत मोस्ट ऑफ द टाइम मला गंभीर भूमिकांमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे। कॉमेडी मी खूप चांगला करू शकतो हे फार कमी जणांना माहिती आहे। फार वर्षापूर्वी काही येळकोट नावाचं नाटक आलं होतं, आणखीन एक दोन होतं। तर मी कॉमेडी खूप चांगला करू शकतो, पण काय माझ्या डिफॉल्ट चेहऱ्यावर सेटिंग असं आहे की एकदम गंभीर माणूस मी वाटतो। त्यामुळे मला कॉमेडी रोल देण्याचं रिस्क असाच डायरेक्टर घेऊ शकतो जो स्वतःचा जीव धोक्यात आहे। तर संतोष कोल्हे यांचा जीव वर्षानुवर्ष धोक्यात आहे, तर त्यांना त्याची सवय आहे त्याच्यामुळे। आणि त्यांनी माझं काम पाहिलेलं आहे आणि ते माझ्यावर ॲज अन ॲक्टर म्हणून खूप प्रेम करतात आणि मित्र आहेत आमचे। आणि त्यांना असं वाटलं की किशोर खूप चांगलं करू शकेल हा, आणि म्हणून त्यांनी हा रोल दिला। आणि
म्हणजे कुठल्याही बोली भाषेमध्ये काम करताना एक वेगळी मजा येते. याच्यामध्ये जी वैदर्भीय खानदेशी भाषा जी काय आहे, वराडी भाषा जी आहे, ती बोलायला खूप मजा येते. त्या भाषेला एक काहीतरी एक वेगळं रिदम आहे, त्याचा हेल आहे ते आणि एक ग्रामीण राजकारणामध्ये किती गमती जमती होत असतात. आणि कितीही सरपंच बनला किंवा कुणीही बनला तरी ग्रामीण इरसालपणा आणि ग्रामीण इनोसन्स नावाची गोष्ट गावातल्या प्रत्येक माणसामध्ये आणि पंचायत आणि ग्रामपंचायत नगर परिषद याच्यावर बसलेल्या माणसांमध्ये असते. त्याचे रिपरकेशन घरामधल्या संबंधांवर सुद्धा होत असतात. अशी फार सुंदर अप्रतिम अशी कथा आपल्या श्याम पेठकरांनी लिहिलेली आणि त्यांनी डायलॉग्स लिहिलेले. आणि हे सगळं करताना अर्थातच वर्षानुवर्ष माझा मित्र असलेला नागेश भोसले याच्याबरोबर काम करायला आम्ही याच्या आधी खूप एकत्र काम केलेलं आहे. पण आमच्या संबंधांमध्ये एवढंच सांगता येईल की आम्ही एकत्र काम नाही केलं त्याच्यापेक्षा जास्त मित्र आहोत, खूप वर्षांपासूनचे मित्र आहोत. आणि एकमेकांच्या कामाबद्दल एकमेकांच्या असण्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. आणि म्हणून ही सगळी टीम जुळून आली. अश्विनी बरोबर दुसरी फिल्म आहे माझी, पहिली ती पण कॉमेडी होती. म्हणजे यू आर कॉमेडी लकी चार्म असं मला वाटतं. आणि भाषाही वेगळी होती, भाषा त्याच्यातही आगरी भाषा होती. तर मी कॉमेडी करू शकतो हे मी याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सिद्ध केलेलं आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला खूप आवडेल. आणि सुशील सर जसं म्हणाले खूप वेगळा सब्जेक्ट आणि हलकं फुलकं आयुष्य एकदम हसवून टाकणारं आनंद देणारं असं एक प्रकरण आहे. तुम्हाला खूप आवडेल. देविका बरोबर अर्थातच काम करायला खूप आवडलं. संतोष बरोबर माझा हा दुसरा एक सिनेमा केला होता, हा दुसरा प्रोजेक्ट आहे. हे सगळं असं जुळून आलेलं आहे. आणि या प्रोजेक्टची सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे श्याम पेठकर नावाचे खूप समृद्ध असे लेखक, एक माणूस माझ्या आयुष्यात आले आणि माझे मित्र झाले. म्हणजे चांगल्या प्रोजेक्टमध्ये चांगल्या गोष्टी घडतात, त्याच्यापैकी माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही आलेला आहात ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्या आधी आपण भेटलेलो गुलजारांच्या कार्यक्रम होता, गुलजारांसोबत तू कार्यक्रम केला होता कवितेचा नागपूरला. हो बघ तुला आठवण येते का? हा तर या दिवसांमध्ये आपण खूप जवळ तर खूप मजा आली. आणि नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. देविका मॅम, तुमच्या कारकिर्दीमध्ये परत एकदा एक वेगळा विषय या निमित्ताने समोर आलेला आहे. आणि अशी भूमिका जी अर्थातच प्रेक्षकांना खूप अपेक्षित होती ती इकडे दिसते आणि वेगवेगळ्या छटा त्याच्यामध्ये ट्रेलर मधून समोर आलेली दिसते. याबद्दल काय सांगा? खरं म्हणजे अर्थातच एक वेगळा आणखी नवीन अनुभव आणि एक वेगळी भूमिका. पण या वेळेला इट वॉज समथिंग डिफरंट. म्हणजे मला जेव्हा असं फोन आला होता की तू करशील का, संतोष सरांचा फोन आला होता, तर मी तेव्हा असं म्हटलं की मला हे माझं जॉनर वाटत नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा, तर मी करू शकेन का, हा पहिला पडलेला माझा खरं म्हणजे शंका होती मनामध्ये. पण अर्थातच या लोकांना कॉन्फिडन्स होता. संतोष सर असतील, श्याम मळेकर असतील, त्यांना सगळ्यांना कॉन्फिडन्स होता आणि म्हणून त्यांनी मला उभं केलं त्याच्यात आणि म्हणून मी ते घेतलं. पण कम्प्लिटली डिफरंट आहे माझ्या आत्ताच्या सगळ्या भूमिकांपेक्षा असं मला वाटतं. कारण एक तर कॉमेडी जॉनर जे मी फार कधी एक्सप्लोअर केलं नाही. नाटक वगैरे मी केलं होतं पण खूप काळापूर्वी, आणि त्यामुळे हा त्या अर्थाने एक वेगळा नवीन अनुभव होता माझ्यासाठी की काहीतरी ह्युमरस करणं. किशोर म्हणला तसं भाषेचा वेगळा वापर, म्हणजे आता नाळमध्ये वगैरे थोडीशी तिथली विदर्भातली भाषा वापरली होती, पण तरी ह्याच्यामध्ये जे लेखकांनी वापरली आहे ती इतकी सुंदर आणि इतकी गोड आणि इतकी अवघड भाषा आहे आमच्यासाठी, जे पुण्यातले लोक आहेत आणि त्यांना स्पष्ट पुणेरी सोपाट बोलायची सवय आहे. तर त्याचा एक वेगळा संपूर्ण लहेजा होता. ते आणणं आणि हे सगळं करणं हा कम्प्लीट चॅलेंज होता माझ्यासाठी. आणि त्यात गावातली सरपंच, एक अशी उभी राहणारी घरगुती हाऊसवाईफ सारखी बाई, तर ती एक वेगळी गंमत होती त्याच्यामध्ये. म्हणजे आपण अनेक बातम्या अशा वाचतो की आता बायकांना आरक्षण मिळालेलं आहे आणि बायका सरपंच होतात, पण जरी बायका सरपंच झाल्या तरी लढणारे हे पुरुषच असतात. त्यांच्या घरातला तो जो नवरा असतो तोच लढतो, भाऊ असेल, नवरा असेल, कोणीतरी असेल, आणि ही मागे मागेच असते. तर या कथेमध्ये ती गंमत होती की तिला उभं केल्यानंतर ती जे काही संपूर्ण उभं करणार आहे एक सरपंच म्हणून,
ते फार मस्त आहे कथेमध्ये, त्या स्क्रिप्टमध्ये सगळं. आणि ते सगळं मला करायला फार मजा आली. ते सगळं करताना किशोर, नागेश सर, अश्विनी, संतोष सर या सगळ्यांबरोबर कम्प्लीट धमाल होती. इट वॉज अ फन राईड असं मी म्हणेन हे शूट म्हणजे. नागेश सर आणि अश्विनी मॅडम परत एकदा अल्ट्रा सोबत असोसिएट होताना, तेही एका दुसऱ्या कलाकृतीमध्ये, सौभाग्यवती सरपंच. याच्या आधी अर्थातच आपला एक डाव भूताचा हा चित्रपट येऊन गेलेला होता. इकडे कम्प्लीट वेगळा जॉनर. आणि सर जसं आम्ही ट्रेलर मध्ये पाहतोय, पुढे पुढे अगदी अपेक्षेप्रमाणे जो तुमचा जो एक खलकी रुबाब जो आहे तो परत एकदा बाहेर पडतोय. या सगळ्याबद्दल तुम्ही दोघंही काय सांगाल? एकत्र बोलायचं की श्यामराव हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी एक माझा चित्रपट लिहिला पण आहे. आणि संतोष सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करत होतो. संतोष सरांनी जेव्हा मला सांगितलं की श्यामरावाची स्क्रिप्ट आहे, त्या क्षणी मी असं म्हटलं ती चांगलीच असेल, काही त्याला वेगळं काही विचारायची गरज नाही, श्यामने लिहिली आहे, उत्तमच असेल. आणि सौभाग्यवती सरपंच बद्दल एकदा श्याम मला बोलला होता, पण मग ते त्याच्यात मग बरीच वर्ष लोटली. तर मी फारसं काही असं विचारलं नाही काय असणार आहे. आणि मी जसं नेहमीची भूमिका मला लोक देतात, चेहऱ्यावर लिहिलेलं आहे वाईट माणूस, त्यामुळे मी गृहीतच धरलं होतं की तसंच काहीतरी असेल. कॉमेडी केली आहे मी बरेच सिनेमांमधनं पण केली आहे. कितपत बरी झाली मला माहीत नाही. आत्ताही कितपत झाली माहीत नाही, कारण मी पाहिलेलं नाही. ट्रेलरमधनं तरी असं वाटतंय बरं झालंय म्हणून. तर तिकडे गेल्यावर मात्र मला ते स्क्रिप्ट वाचायला मिळाली आणि लक्षात आलं की अरे हे जरा काहीतरी भन्नाट प्रकरण आहे. आणि देविका बरोबर मी कधीच काम केलं नव्हतं. कधीतरी तिच्याबरोबर काम करण्याची वेळ येईल आपल्याला आयुष्यात, आपोआप इंडस्ट्रीमध्ये असं घडतं. वेळ येईल म्हणजे काम करण्याची वेळ. एक मित्र आहे ना, त्यामुळे तो बोलेल. एनिवे, पण देविका बरोबर काम करताना मला जे तिच्याबद्दल बघितलं, तिच्याबद्दल जे ऐकलं, ते अगदी तंतोतंत खरं दिसलं मला. आत्ता पण मी असं म्हणालो की ट्रेलर बघून मला सगळ्यात जास्त प्रभावी भूमिका करणारी ती वाटली. सो इट वॉज अ प्लेजर वर्किंग विथ हर. अश्विनी बरोबर माझा हा दुसरा प्रोजेक्ट आहे आणि वी हॅड अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. त्या सिनेमामध्ये पण आमची खूप छान कॉम्बिनेशन जमलं होतं. ट्युनिंग फार छान जमली होती. आणि किशोर बद्दल तर मी काय बोलू, तो मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये किंबहुना अभिनय करणाऱ्या सगळ्या फेटर्निटीमध्ये माझ्या बघण्यात आलेल्यांपैकी जे उत्तम नट आहेत त्यापैकी तो एक आहे. त्याच्याबरोबर काम करताना नेहमी काहीतरी शिकायला मिळतं आणि यावेळेसही तसंच झालं. संतोष सर, मगाशी त्यांना मी म्हणालो की ते खूप इझी आहेत, म्हणजे सोपे आहेत. ते ॲक्टर्सना खूप लिबर्टी देतात आणि त्यामुळे काम करताना खूप असं कुठलंही बर्डन न येता आपण सहजपणे काम करतो. सो मजा आली संतोष सर तुमच्याबरोबर पण काम करून. आणि आय विल स्पेशली थँक श्याम मळेकर की जो मला करेक्ट खलनायकाची भूमिका निवडून बोलवतो आणि देतो. कधीतरी जसं संतोष सरांनी किशोर बरोबर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला की ह्याला कॉमेडी देऊया, तसं श्याम मळेकर कधीतरी अल्ट्रामध्ये सरांच्या
अपूर्वल नंतर मला काहीतरी वेगळं देईल अशी आशा करतो. आणि सर, थँक्यू सो मच फॉर बिईंग सच अ वंडरफुल ऑर्गनायझेशन आणि खूप छान प्रोजेक्ट तुम्ही आणखी करा. थँक्यू सो मच. आणि याच्यामध्ये मी मगाशी जे बोललो, तर या भूमिकेमध्ये मला पाहणं हे दिग्दर्शकाचं जेवढं श्रेय आहे ना, तेवढं श्याम मळेकरचं सुद्धा श्रेय आहे. त्याला म्हणजे त्याने एवढा कोर्टरूम ड्रामा असा पाहिलेला, आणि त्याच्यानंतर आमची तशी खूप जुनी मैत्री आहे. आम्ही खूप एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. पण त्याने सुद्धा माझं नाव पुढे आणणं, तू मान्य करणं, त्याच्यामुळे श्यामचा सुद्धा मी खूप खूप आभारी आहे की he experimented, or he also experimented with. अश्विनी मॅम, मला सांगायला अत्यंत आवडेल की जेव्हा माझ्या मनातही अभिनय करावा असं नव्हतं, तेव्हा या माणसामुळे मी या क्षेत्रात उतरले. मी एका डान्सच्या प्रोग्राममध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना सरांनी मला त्यांची पहिली सिरियल सांज सावल्या याच्यामध्ये भूमिका करण्याची संधी दिली. आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याला वेगळं वळण लागलं असं म्हणू शकतो. कारण का मी अभिनय क्षेत्र हे पूर्ण वेळाचं क्षेत्र म्हणून निवडलं आणि त्यांनी कधीच मला काही सोपं दिलेलं नाही. मी सांज सावल्या पासनं ते आता सौभाग्यवती सर, म्हणजे सहसा आला सर परत, तर त्यांनी कायम मला अवघडच दिलं. पण हे तितकंच खरं, मी त्यांना मी काय करायचंय हे विचारलं नाही. त्यांनी जे दिलं ते मी एकही प्रश्न न विचारता ऍक्सेप्ट केलं. पण आय एम ब्लेस्ड की इतका छान प्रोजेक्ट त्या निमित्ताने मला मिळाला. आणि नागेश दादा बरोबर आधी एक फिल्म केली होती आणि सुरुवातीला मी त्याच्याशी बोलायलाही घाबरत होते. त्याच्या हातात कॅमेऱ्यातून रील सुद्धा करायला लागलो होतो. पण तो नाही कधी रील मध्ये यायचा. म्हणजे तो इतका गोड आहे हे त्या पहिल्या फिल्म मध्ये कळलं होतं. किशोर दादांनी आता सांगितलं, आम्ही जी फिल्म केली होती गेडबल नावाची, त्यात ते मध्ये सासरे होते आणि एकदम कूल सासरे, म्हणजे सासऱ्यांबरोबर नाच गाणी करावी असे सासरे होते. त्यामुळे हे दोघं जण ऍक्टर्स किती स्वीट आहेत त्याच्याबरोबर काम करून झालं होतं. मला व्हेरी ऑनेस्टली टेन्शन देविकाचं होतं. आपल्याकडे हिरोईन इगोज हे मेल इगोज पेक्षा जास्त आहेत. ऑफकोर्स आहेत की नाही, पण तसं काही नाही झालं. आय वॉज कमिंग टू दॅट ओनली. बट शी वॉज सो स्वीट. आणि ऍज युजल सरांनी अवघड पहिलाच एक मोठा सीन मांडून ठेवला होता. माझा पहिला ऍक्शन सिक्वेन्स म्हणजे तो अख्खा गावची सभा अशी होती, त्यात सगळे, आणि जर का झालीच माझी ती बघायला तर 100 लोक समोर, असा पूर्ण सेटअप सरांनी लावलेला होता. बट दिस गाईज आर सो स्वीट. आणि तिने तो आधी नागपुरी भाषेचा बऱ्यापैकी हे केलेला असल्यामुळे, तिचं शूटिंग पण माझ्या आधी सुरू असल्यामुळे तिने त्याच सीनला मला, म्हणजे तो हिरोईन इगो सोडून दे, पण अदरवाईज तिने मला एवढी हेल्प केली, मी की रिलॅक्स झाले. आणि या जे काय जर का माझं काम याच्यात चांगलं झालं असेल, म्हणजे दिसणं माझं आहे, काम जर का चांगलं झालं असेल तर हे 4 जण आणि श्याम सर, कारण का ही नागपुरी भाषा ही कधी न ऐकलेली आहे आणि त्यांनी खूप छान मला माझे डायलॉग्स मला छान हे करून दिले होते की ते कशा टोन मध्ये यावेत. तर त्याचा फार, त्याच्यातलं 10% जरी मला जमलं असेल तरी मी असं म्हणेन की मला थोडंफार तरी जमलंय. पण त्यामुळे हा प्रवास खूप छान, सुखकर आणि इंटरेस्टिंग झाला. आणि ट्रेलर बघितल्यावर तर असं वाटतंय की हे खूप छान सगळं जमून आलेलं आहे. पण ऑफकोर्स क्रॉस फिंगर उद्या स्ट्रीम होईल आणि सगळ्यांनी बघा. आणि आम्ही खूप एन्जॉय केलंय. आय होप बघणारे सुद्धा तेवढंच छान एन्जॉय करतील. बरं, मग म्हणजे सौभाग्यवती सरपंचाच्या निमित्ताने एखादी ग्लॅमरस सरपंच आपल्याला मिळेल का, हे तर आपल्याला म्हणजे कळू शकणार आहे. येस, सौभाग्यवती सरपंच 2च्या निमित्ताने मिळू शकेल. अर्ज देऊन ठेवते, तुलाही जिंकेल असं काहीतरी बघूया. येस. आणि कमिंग टू द श्याम पेटकर सर, आपलंही अभिनंदन. खरं तर आपण पूर्ण आखणी या निमित्ताने केलेली आहे. आपण मुहूर्तमेढ खरं तर या वेबसिरीज शिरवलेली आहे. काय सांगाल सर, ही कथा नेमकी आपल्याला कशी सुचलेली होती? काय असं नेमकं घडलेलं होतं की हा विषय सर्वांसमोर घेऊन यावा, तोही सटायर पद्धतीने? आतापर्यंत अनेक अर्थातच पॉलिटिकल सटायर आपल्या समोर आलेले आहेत. हा कसा नेमका वेगळा आहे आपल्या शब्दातून? सौमित्र जसं बोलला तसं मी फार गंभीर
लिहित आलेलं रगतपिती असो किंवा मग गोष्ट छोटी डोंगराएवढी असो किंवा माझी नाटकंही गंभीर होती. आता 13वा फिल्म आली ती पण गंभीर होती. पत्रकार म्हणून आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून गाव खेडं हे पाहत राहिलेलो आहे. आणि मग एक दिवस श्याम मयेकर सरांचा मला फोन आला. त्याच्या कर्जातल्या आवाजात मला तिकडून असं बोलले, श्याम बोलतो. तर मला असं वाटलं आवाज रिबाउंड होतोय माझा. म्हटलं मीच बोलतोय ना, मीच कशाला सांगतोय. म्हटलं मी श्याम बोलतो. तर म्हटलं नाही, श्याम मयेकर बोलतो, संतोष कोल्हे. संतोष कोल्हेंशी माझा संबंध आला होता आधी आणि त्याच्यानंतर बोलवलं आणि एक रफ स्केच या लोकांच्या डोक्यात होता. आणि मग मी ते पूर्ण माझ्याजवळ ही कथा होती, पात्र होती आणि खेड्यातली पात्र पाहिलेली आहे. खरं सांगायचं म्हणजे पत्रकार म्हणून गल्ली ते दिल्ली राजकारण बघितलं. म्हणजे अगदी सगळे आजचे महत्वाचे सगळे राजकारणी अगदी जवळून पाहिले, त्याच्यासोबत बोललो, वेळ घालवलेला आहे. शरद पवार असो, बाळासाहेब ठाकरे असो, की अगदी नरेंद्र मोदी असो, तर त्यांच्यासोबत पाहिलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो की गल्ली म्हणजे खेड्यामध्ये जे राजकारण होतं ना, त्याच्यासमोर दिल्लीतलं राजकारण काहीच नाही. म्हणजे ते जसं म्हणतात ना की बा असा तो एक खूप गाजलेला जोक आहे, विनोद आहे की बा अरे याले म्हणते का हनीमून, हे तर आम्ही शेतात करत होतो. तर दिल्लीमध्ये जेव्हा एखादा गावचा माणूस नेता बनून जातो ना, तर तो म्हणते याले म्हणते दिल्लीतलं राजकारण येतच आलं, आम्ही गावखेड्यात असंच करून टाकलं. तर इतके छान छान गोष्टी होत्या, छान पात्र होती, अजून आहेत. तर ती मला मांडण्याची संधी मिळाली आणि आपली पात्र जिवंत होऊन समोर पुन्हा येताना, म्हणजे जी पाहिलेली आहे आपण, ती पुन्हा साकार होताना फार मजा आली. मला या दोघींबद्दल जरा हे होतं, चिंता होती किंवा भाषेच्या संदर्भात तिकडे गेलो, पुणेरी हे, तर भाषेच्या संदर्भात गेलो. नागेश बद्दल तर काही प्रश्नच नव्हता. म्हणजे ही इज प्राऊड ऑफ अवर नागपुरियन्स. नागेश भोसले, त्याच्या नावातही नागपूरचं नागेश आहे. तर त्याच्यामुळे सौमित्रच्या कविता ऐकलेल्या आणि एकूणच माहीत होतो. फक्त माझं ऋतुस्पर्श हे पुस्तक त्याला द्यायचं होतं मला खूप वर्षाचं, त्याच्यामुळे मग मी याला गेलो. आणि एकूणच भाषा या विषयावर संतोष सरांनी मला सांगितलं होतं की या लोकांशी मी हे करून दिलं, म्हणजे टेप करून दिलं अधिक डायलॉग की असं वापर. पण खूप छान असं वाटलं की यांना देविका दत्तदारांना पाहताना की त्या सुटल्या होत्या, वराडीबाई झाली होती. नागेश जे बोलला ना की खूप ऑर्गॅनिक वाटतं, ते खूप वराडीबाई यांचं कॅरेक्टर तर तसंही आपण मिक्स ठेवलं होतं. म्हणजे फार वराडी हे नव्हतं, पण यांच्या याच्यामध्ये फार आणि मी जाणून काही शब्द, आणि अग्रवाल सरांनी मला ते ठेवू दिले. पहिले 6 एपिसोडचं होतं आणि मी माझ्या पद्धतीनं फार पसरट आणि मोठं लिहिलं. तर ते मग आता हे एडिट करायचं का असा प्रश्न आल्यानंतर ते अग्रवाल सर म्हणाले की नाही, की आणि ते विदर्भातले आहे, धामणगाव हे त्यांचं गाव आहे. तर त्याच्यामुळे ते म्हणाले की नाही काटो मग इसको 8 एपिसोड बनाले. तर ते 8 एपिसोडचं झालं आणि मजा आली. म्हणजे मला लिहितानाही मजा आली. मी नागपूर सोडून एक 4-5 वर्षापूर्वी इकडे आलो आणि तसं सिनेमा येऊन गेला, पण तसं मुंबईनं दिलेलं पहिलं काम हे मोठं काम हे. आणि मला शूटिंगलाही मजा आली. आणि कोल्हेंच्या तर मी प्रेमातच पडलो. सिनेमा पाहिला चला, ते पुन्हा अतिशय कुशाग्र पद्धतीने, अतिशय चलाक पद्धतीने आपले सिनेमाचे नाव किंवा प्रोडक्शनचे नाव सवरून काढतात. चला ते चला ना, ते सौभाग्यवती सरपंच, आणि मग इकडे श्याम, तिकडे श्याम, इकडे श्याम, असं एस वरून सौमित्र असं. संतोष सरांकडेच यायचंय. इज द कॅप्टन ऑफ द शिप. सर तुमचं एक तर मनापासून अभिनंदन. खूप सलग प्रोजेक्ट्स आहेत आणि अल्ट्रा मध्ये असोसिएट होताना आणि ही वेब सिरीज साठी दिग्दर्शन करताना काय अनुभव आहेत, आपण कथन करावे. एकतर अल्ट्रा आता माझं घरच होऊन गेलं आहे ऑलमोस्ट. कारण इथे जर एखादा चांगला सब्जेक्ट ऐकवला तर त्या सब्जेक्टचं चीज होतं हे, आणि आपल्याला तो करायला मिळतो असं माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे सर असतील, श्याम सर असतील,
या दोघांनी नेहमीच पाठबळ दिलेला आहे. सौभाग्यवती सरपंचच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा ही कथावस्तू माझ्या आणि माळेकरांमध्ये डिस्कस झाली तेव्हा आम्ही खूप हे कोणाकडनं लिहून घ्यायचा आमच्या समोरचा प्रश्न होता. कारण ग्रामीण या पद्धतीचं लिखाण आणि आम्हाला खरं तर सौभाग्यवती सरपंच ही फक्त राजकीय वेबसिरीज करायची नव्हती की सरपंच पदाच्या राजकारणाभोवती फिरणारं काहीतरी. राजकारण हे त्याच्या सटल पद्धतीने आलं पाहिजे आणि खरी ती नातेसंबंधांची गोष्ट आपल्याला डेव्हलप झाली पाहिजे अशा पद्धतीने एक आमच्या डोक्यात होतं की ती कौटुंबिक स्टोरी आहे. शेवटी जेव्हा सलग 1-2-3 वेळा पुरुष सरपंच म्हणून गावात निवडून येतो आणि रिझर्वेशन आल्यानंतर ते सरपंच पद जेव्हा रिझर्व होतं जेव्हा त्याला बायकोला किंवा स्त्रीला घरातल्या उभं करावं लागतं तेव्हा खरं तर कुटुंबातले नातेसंबंधांचे सगळे जोड जे असतात ते बदलायला लागतात. तर तो आमचा फोकस होता या सिरीजच्या निमित्ताने. सो तो लिखाण करणारा अशा प्रकारचं लिखाण करणारा आणि ते सटली आलं पाहिजे, गंभीरपणे नाही आलं पाहिजे किंवा असं अतिशय नाट्यपूर्ण रित्या पण ते आलं नाही पाहिजे. सध्या प्रेक्षकांना गरज ह्या सगळे विषय अतिशय सटली लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत याची आहे. सो म्हणून मग पेटकरांचं नाव समोर आलं आणि पेटकरांनी हा प्रोजेक्ट अतिशय छान पद्धतीने लिहिलेला आहे. तुम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यातले संवाद हे पूर्ण वेगळे आहेत. वऱ्हाडी भाषा असली तरी ती तुम्हाला त्यातले सगळे पंचेस कळणार आहेत. आमच्या सगळ्या आर्टिस्टनी ज्या पद्धतीने ते कॅरेक्टर सादर केलेली आहेत किंवा ती जी भाषा त्यांनी ज्या पद्धतीने स्वतः ऍक्सेप्ट शिकून कॅरेक्टर उभं केलेलं आहे ते भयंकर इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे ती तुम्हाला अपील होईल. सौभाग्यवती सरपंच ही त्या नवरा बायकोच्या किंवा त्याच्या अपोजिट असलेल्या एका कपलच्या एकमेकांमधल्या संबंधांवर आपल्याला ती खूप पुढे नेत जाते. पण हा फार्स नाही आहे. म्हणजे आपण सगळे म्हणतोय कॉमेडी पण हा कॉमेडी फार्स नाही आहे. अतिशय सटली सटायर पद्धतीनं हळूहळू एक गोष्ट उलगडत जाते आणि हळूहळू एक गोष्ट ह्युमर त्यातनं बाहेर येत जातो सहज आपल्या ऍक्शन्स मधनं. त्यामुळे हा ह्युमर तुम्ही जी काही नाटकं कदाचित फार्सिकल बघत असाल तर त्या प्रकारचा नाही पण तुम्हाला तो आवडेल, तुम्हाला तो अपील होईल. अशा प्रकारची ही एक वेबसिरीज आम्ही आज अल्ट्रा प्रेक्षकांसमोर ठेवतीये. मला खात्री आहे की या प्रकारचा विषय हा आपल्या मराठी प्रेक्षकाला नक्कीच आवडेल, रुचेल आणि ते अतिशय आनंदाने ही सिरीज एन्जॉय करतील. थँक्यू सर. आपण जे काही आतापर्यंत सगळ्यांनी जे अनुभव सांगितलेले आहेत याविषयी माझ्या मनात खूप कुतूहल आहे आणि अर्थातच इथे जमलेले जे प्रेक्षक किंवा पत्रकार मंडळी जी आहे त्यांच्याही मनात अनेक प्रश्न असतील. तर मी विनंती करतो पत्रकारांपैकी जर कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण विचारावेत. नक्कीच आपण पुढे या. सर आपण पुढे या. सर सर कितने एपिसोड होंगे और कितना ड्यूरेशन होगा एक एपिसोड? अप्रॉक्सिमेटली 30 मिनिट्स एका एपिसोडला आहे आणि 7 एपिसोड आहेत. आणि कितीपर्यंत एक्सटेंड कराल आपण पुढे जाऊन? तुमच्यावरच आहे. भाग 2 येणार की नाही. हा सब्जेक्ट असा आहे की या सब्जेक्टला कितीही जर सिरीज काढल्या म्हणजे भाग काढले तरी ते कमी पडतील. इट इज लाईक दॅट. म्हणजे जेव्हा आपण TV सिरीज बघतो तर TV सिरीज केव्हा हजार एपिसोड होऊन जातात आणि आपल्याला माहिती पडत नाही की 1000 एपिसोड झालेले आहे. हा सब्जेक्ट तसाच आहे की या सब्जेक्टमध्ये पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 कितीही काढा असं नाही आहे की अरे हे बोर झालेलं. कारण एव्हरी पार्ट कॅन हॅव द डिफरंट सब्जेक्ट. मी बरोबर म्हणतोय. अगदी कथा सब्जेक्ट अँड डिफरंट कास्ट ऑल्सो. कास्ट तर 30 पाहिजे. डिफरंट कास्ट चालत नाही. डिफरंट कास्ट जर काढली तर मग तो गाव बदलावा लागेल. सुशील कुमार, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन कसं करता तुम्ही? काय बघता? कुठली सिरीज आली किंवा कुठल्या प्रोजेक्ट आला तर आणि हे प्रोजेक्ट सिलेक्ट करताना काय बघितलं त्याच्यामध्ये? सगळ्यात महत्त्वाचं असतं की सब्जेक्ट काय आहे. आणि ज्या वेळेला मला एक कॉमेंट्री करून जे नॅरेशन दिलं तर पहिले एक शॉर्टमध्ये नॅरेशन दिलं की असा सब्जेक्ट आहे. आय लाईक इट. मी त्यांना सांगितलं की काय एपिसोडिक मला तुम्ही रेकॉर्ड करून पाठवू शकता का. तर
त्यांचा हे होता की नाही आम्ही सरळ भाषेमध्ये रेकॉर्डिंग करून पाठवून देऊ, नाही तर कारण ते वऱ्हाडी भाषा आहे तर ती बहुतेक तुम्हाला जमणार नाही. मी म्हटलं बाबा मी वऱ्हाडचाच आहे, तुम्ही वऱ्हाडीमध्येच पाठवा. आणि ज्या वेळेला त्यांनी रेकॉर्डिंग करून त्या वऱ्हाडी भाषेमध्ये मला पाठवलं, मी ऐकताना सुद्धा हसत होतो की काय मजेदार आहे म्हणून. आणि आय हॅव गिवन इमिजिएटली मी त्या सब्जेक्टला गो अहेड केलं की येस वी शुड गो अहेड फॉर दिस सब्जेक्ट. शिष्ट सर, आपले स्वतःचे वुमन एम्पॉवरमेंट बद्दल काय मत आहे? मला विचारता? हे सब्जेक्ट जेव्हा बघाल ना आणि माझं सिलेक्शन बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की माझं वुमन एम्पॉवरमेंटमध्ये किती हे कळून हे बघून तुम्हाला लक्षात येईल. कारण मला जर त्याच्यामध्ये विश्वास नसता वुमन एम्पॉवरमेंटमध्ये तर मी हा सब्जेक्ट सिलेक्ट केला नसता. नंतर हा सब्जेक्ट फीचर फिल्म मध्ये कन्व्हर्शन करणार गरज नाही आहे, कारण भाग 2, 3, 4, 5 याच्यामध्येच निघू शकतात, तर मग फीचर फिल्म कशाला पाहिजे. थँक्यू सर. सरपंचांची भूमिका करताना तुम्ही दोघींनी ते हे केलंय, आता पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक मजबुरी म्हणून स्त्रियांना पुढे केला जातं, एक राजकीय सोय म्हणून त्यांना पुढे केला जातं. आपण मुंबई शहरात पाहतो, अगदी कॉर्पोरेटच्या आमदारीच्या तसं गावात पण पाहिलं जातं की एखादं रिझर्वेशन झाल्यानंतर त्या जागी लेडीज शिकत असते, तेव्हा लेडीज पुढे जातात. त्याबद्दल तुमचा अनुभव काय? सिरीज मधले ऍक्च्युली माझं जर का कॅरेक्टर बघितलं तर मी ओव्हर ॲम्बिशियसच आहे या ह्याच्यामध्ये. म्हणजे सरपंच नाही तर निदान फिल्मची हिरोईन तरी काही करून मला पुढे जायचं आहे असाच माझ्या भूमिकेचा बाज असल्यामुळे, आणि माझाही स्वभाव थोडासा तसाच आहे. मला प्रश्न नीट कळला नाही, मला पॉइंटेड थोडा प्रश्न पॉइंट असा आहे की आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये सामाजिक असो तर राजकीय असो, विशेषतः राजकीयामध्ये एक सोय म्हणून ते स्त्रियांना पुढे केलं जातं. स्वतःहून त्या स्त्रिया पुढे कधी येत नाही. एकाच वेळी रिझर्वेशन झाल्यानंतर मुंबई शहरातून पाहतो आपण किंवा शहरांमध्ये किंवा गावखेड्यामध्ये तर जास्तच चालते. सरपंच पद एक राखीव झालं तर त्या ठिकाणी घरातली स्त्री कुठली मग आई असो, भाऊ असो, बहीण किंवा बायको असं यांना पुढे केलं जातं. मग त्यावेळी त्या स्त्रीची जी भूमिका असते ती एक दुय्यम असते, पण पाठीमागे त्यांच्या पुरुषच असतो. तर ती भूमिका करता तुम्हाला कसं वाटतं? हा तीच खरं तर तीच कथा आहे आमची की तुम्ही संपूर्ण प्रवासच आहे तो सगळा जे तुम्ही सांगताय तो प्रवास अख्खा त्या वेब सिरीज भूमिका करताना खरं सांगायचं तर मला फार आवडलेली कथा आहे. म्हणजे मी चूज केलं ह्याचं कारण मला भयंकर ती गोष्ट आवडली की एखाद्या साध्या घरातल्या बाईला जी घराच्या बाहेर सुद्धा पडलेली नाही, जी घरात धुणं भांडी संसार सासू मुलगा ह्याच्यामध्ये बिझी आहे, आणि त्या बाईला एवढी मोठी काहीतरी संधी मिळते, तर ती संधी मिळाल्यानंतर ती असं नाही करत की ठीक आहे मी पुढे आहे तुम्हीच लढा, मी बसते घरात मागे, नाव माझं पण करायचं तुम्ही सगळं, असं न करणारी ती बाई आहे. ती स्वतः पुढे होऊन जेव्हा मी सरपंच झाले तेव्हा आता मी त्याची जबाबदारी घेईन म्हणून ते सगळं पुढे नेते, आणि ते त्या कॅरेक्टरचं खरं चॅलेंज आहे असं मला वाटतं. नाही तर अनेक बायका सरपंच आपण अशा बघतोच खऱ्या आयुष्यामध्ये की ज्या काही करत नाहीत आणि ज्या नुसत्या नावापुरत्या त्यांचं नाव लावलं जातं. प्रसंग ऍडजस्टमेंट करावं लागली त्या की पुरुष म्हणजे पाठीमागे तुम्हाला पुढे केलेलं आहे रिझर्वेशनमुळे. सगळं वेब सिरीज अख्खी त्याच्यावरच आहे आमची, अख्खी गोष्ट त्याच्यावर. प्रत्येक सीन मध्ये तेच दिसेल की तो तिला मागे ओढते आणि ती पुढे जाते आणि लढतीये. संघर्ष झालाय का स्त्री पुरुषांमध्ये खऱ्या आमच्यामध्ये का सिरीज मध्ये स्टोरी गोष्टीमध्ये? त्या स्टोरीमध्ये त्याच्याबद्दल तर आहे, बेसिकली त्याच्याबद्दलच स्टोरी आहे. बाई सरपंच झाल्यानंतर किंवा होऊ घातल्यानंतर जो मेल इगो दुखावतो, तो मेल इगो हीच आपली गोष्ट आहे. तो मेल इगो दुखावल्यानंतर त्या व्यक्तीचं काय होतं हे किशोरनी फार छान पद्धतीने आणलंय त्या सिरीज मध्ये. म्हणजे आणि कॉन्फिडन्स वाढवत नेणं आपल्याला एखाद्या जबाबदारी आपल्यावर पडल्यानंतरच हे देविकाने खूप छान पोर्ट्रे केलेलं आहे. तुम्ही जे बोलताय ना हीच आपली गोष्ट आहे. Besides that, not only male ego clashing with female ego, but also दोन बायका एकमेकींशी लढणं. म्हणजे ते जनरली असं म्हणतात की स्त्री स्त्रीचा खरा शत्रू असते वगैरे. नॉट एक्झॅक्टली शत्रू, पण असा ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा की मी खूप ॲम्बिशियस आहे आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो कसा ओव्हर कॉन्फिडन्स ठरू शकतो. आणि जी एका सिच्युएशनमुळे एका ह्याच्यात उभी आहे किंवा पुढे जातीये
तर तिची कॅपॅबिलिटी कशी वेगळी असू शकते, ही सगळी मजा आहे त्याच्यात. राजकारण कुठेही असतं, म्हणजे माणूस एकटा असला तरी त्याच्या डोक्यात दोन विचार आले की राजकारण सुरू होऊन जातं. हे नवरा बायको मधल्या राजकारणाची गोष्ट आहे आणि फार छान मजा आली. म्हणजे हे सगळं ज्या प्रकारचे प्रश्न आहेत तुमचे, त्या प्रश्नांना कसं सोडवलेलं आहे हीच वेब सिरीज आहे. देविका मॅडम, आपला अभिनय बघून आपल्याला स्मिता पाटील म्हटलं जातं आजच्या पिढीत. तर या चरित्रावर कसं मेहनत घेतली तुम्ही, कशी काय मेहनत घेतली हे निभावताना? मी खरं म्हणजे नेहमीच असं विचारल्यानंतर असं उत्तर देते की असं एका प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली असं काही नसतं. संपूर्ण आत्तापर्यंतचा अनुभव, आत्तापर्यंत पाहिलेलं जग, आत्तापर्यंतची केलेली कामं याचा कुठेतरी साठत तयार झालेला अनुभव असतो आणि तो एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण संपूर्ण अप्लाय करत असतो. हे तर असतंच. त्यामुळे आत्तापर्यंतचं सगळं पॉलिटिकल जग, मेल फिमेल इगोज जे माझ्या घरातही अगदी मी बघत असते आणि त्यात जगत असते ते असतील, किंवा एखाद्या बाईने उठून एखादी सिच्युएशन हँडल करताना लढणं, ही गोष्ट ही वैयक्तिक आयुष्यामध्ये रोज बघता आलेले माझे अनुभव असतात आणि ते कुठेतरी यात उतरतात. आणि याच्या व्यतिरिक्त मी म्हणलं तसं या एस्पेशली या वेबसिरीजमध्ये थोडा ह्युमर आणि भाषेची गंमत हे त्याचं जास्त वैशिष्ट्य होतं आणि ते थोडं युनिक होतं माझ्यासाठी या प्रोजेक्टला. आणि ज्याच्यासाठी श्याम पेटकर होते तिथे सेटवरती, ते आम्हाला रेकॉर्डिंग्स ऐकवायचे, त्यांच्याशी प्रत्येक वाक्याला आम्ही बोलताना विचारायचो की हा शब्द कसा घेऊ, हा हेल इथे कसा असेल ते सांगायचो. किंवा किशोर आणि मी एकमेकांशी सीन तयार करताना इतकं गिव्ह अँड टेक करायचो प्रत्येक सीन उभा करताना. किंवा किशोर येऊन सांगायचं की मी आता असं करणार आहे तर तू असं करून बघ बरं, त्याच्यात गंमत येईल. हे किशोरकडनं जितकं यायचं तसं संतोष सरांकडनं की तू देविका आता हे जर केलंस तर किशोरच्या कॅरेक्टरला त्याच्याने आणखीन तयार मजा होईल. तर ते कम्प्लीट ग्रुपचं प्रोजेक्ट असतं आणि तसेच ते सगळे सीन्स उभे राहिले आहेत. त्याच्यामध्ये या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ती कॅरेक्टर उभी करताना असं वाटतं मला. किशोर सर, हल्लीच आपला सिनेमॅन चित्रपट पाहण्याचा योग आला. खूपच उत्तम चित्रपट, आपला अभिनय खूप सुरेख. तर आपल्याला अशा वेगवेगळ्या भूमिका कराव्याशा वाटतात का आणि कसे तुम्ही त्याला सिलेक्ट करता? फार आधीपासून माझ्या वाट्याला अशा वेगळ्या भूमिका आलेल्या आहेत. हे माझं मी ऍक्टर म्हणून नशीब समजतो आणि तशाच पैकी हा सिनेमॅन असेल. तर सौभाग्यवती सरपंच मधला रोल पण आतापर्यंत ज्या केलेल्या भूमिका त्याच्यापेक्षा खूप वेगळा रोल आहे. त्याच्यामुळे माझं काम पाहिलेलं आहे खूप लोकांनी, खूप दिग्दर्शकांनी, को ऍक्टर्सनी, प्रोड्युसर्सनी. त्याच्यामुळे काही वेगळं असेल तर किशोरचं नाव समोर येतं असं मला वाटतं. किशोरजी, तुम्ही जे झाडू मारताना वगैरे घरकाम करताना पाहिजे ते नेहमीच आहे माझं. अशा प्रकारे अजून कोणते अनुभव खेड्यामध्ये म्हणजे होत असतात ते केलेले आहेत भाजी चिरली आहे, अजून काय मी घरात स्वयंपाक करतो, वॉशिंग मशीनला कपडे, स्वयंपाकी आहे रिअल लाईफ मध्ये पण छान करतो. तर ते ह्याच्यामध्ये जे सगळं आहे, ग्रामीण पुरुषामध्ये ऍक्च्युली खरं तर इगो असतो, तो हात लावत नाही कामाला. पण आता त्यांनी लिहिलंय नाही, तो नाही, आजपासून तू राजकारण तिला उभं करायचं असतं, तिला प्लीज करायचं म्हणून तेवढ्या पुरतं असतं. दुसऱ्या दिवशी तो सुद्धा परत आहे तसाच होतो, मूळ पदार येतो. म्हणजे अजून काही आठवणी असतील आता, म्हशी सांभाळणे, गुरं सांभाळणे, शेण काढणे वगैरे, म्हणजे असं अजून काय गमतीदार? तो सोयीने सगळी कामं करतो, म्हशी सांभाळणे वगैरे नाही. आता तुम्ही सांगितलेल्या दुसऱ्या भागात ते टाकून घेऊ शकता. सगळ्यांनाच स्टार्सचा प्रश्न आहे की वराडी भाषेवर ही गोष्ट आहे, वराडी भाषेत तर शूट करताना असे काही चुकीचे शब्द किंवा फंबल्स वगैरे आलेत का? त्यावेळेचे काही किस्से एखाद्या दुसरी भाषा करताना पण येतात फंबल आमचे, चुकीचे शब्द वगैरे असं काही? चुकीचे शब्द नाही, पण भीती वाटली होती पहिल्यांदा ही भाषा कॅमेरासमोर बोलताना. खूप दडपण होतं, कारण का भाषेशी काही परवडत नाही त्यामुळे तेवढी एक सजगता डोक्यात ठेवून ते करणं
भीती वाटली होती ऑफकोर्स, पण पहिला दुसरा दिवस झाल्यावर मग relax स्वाभाविक, झालं. तो एक स्वाभाविक प्रोसेस आहे. चुकीचे शब्द येणे, फंबल होणे, इट्स अ रेग्युलर प्रोसेस. फंबल तर काय, आम्ही मराठीत एवढं नक्की की कुठल्याच शब्दाचा किंवा वाक्याचा वराडीतला काहीतरी वेगळा अर्थ लावून एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. संतोष सरांनी त्या भाषेशी खूप ऑनेस्ट राहण्याचा प्रयत्न या सगळ्या याच्यात केला आणि हे सगळे लोक त्या पद्धतीनं वावरले, हे जास्त महत्वाचं होतं. मला असं वाटतं की आत्ता अलीकडे हे झालेलं आहे की मराठीला जी राज्य मान्यता अभिजात भाषेचा दर्जा. तर अभिजात भाषा मराठी म्हणजे काय? पुण्यामध्ये बोलली जाणारी, मुंबईमध्ये बोलली जाणार नाही. अभिजात भाषा म्हणजे मराठीमध्ये जे ज्या बोलीभाषा बोलल्या जातात, जे जे डायलेक्ट बोलले जातात, जे जे प्रादेशिक हेल बोलले जातात, जे म्हणी आहेत, जे सण आहेत, ते सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी भाषा, इतकी समृद्ध भाषा आहे. त्याच्यामुळे कुठल्याही ऍक्टरला जेव्हा बोली भाषेचं काम करायला मिळतं तेव्हा हाऊ ही एन्जॉयज इट, दॅट इज द थिंग विच रिफ्लेक्ट्स इन हिज वर्क. म्हणजे याच्यात म्हणी खूप आल्या. म्हणजे माझ्याकडे संकलनही होतं आणि विठ्ठल वाघांनी जवळपास 1200 ते 2500 म्हणींचं पुस्तक तर तेही सोबतीला होतं. पण बाकीच्याही खूप ऐकलेल्या आणि हे केलेल्या म्हणी होत्या आणि वाक्प्रचार होते, ते सगळे आले आणि ते सगळं करता आलं छान पद्धतीने. आणि आपल्याकडे ना ग्रामीण मराठी भाषा म्हटलं ना की एक ती कोल्हापुरी ग्रामीण अशी प्रचलित होती आजपर्यंत. आपल्याला चित्रपटांमध्ये किंवा नाटकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये ग्रामीण भाषा म्हटली की कोल्हापुरी ग्रामीण असंच यायचं, किंवा फिल्मी ग्रामीण हे एक असंच एक वेगळं नसतं जे तमाशा पटातली मराठी ती म्हणजे मुळात ती बोललीच जाते. आणि मराठी भाषा ही खूप जुनी आहे. मराठीतला पहिला कवी मुकुंदराज वऱ्हाडीतला किंवा पहिली कवयित्री महदाईसा वऱ्हाडीतली किंवा महानुभाव पंथाचा जो ग्रंथ लिहिला गेला तो वऱ्हाडी भाषेत लिहिला गेला. एखादी भाषा जेव्हा सर्वमान्य असते किंवा ती सशक्त असते तेव्हा ती ग्रंथ स्वरूपात येते. आता जी आज आपण प्रमाण भाषा म्हणतो ती प्रमाण भाषा पुण्यातली आहे आणि ती पुण्यातली बोली भाषा आहे. पण पुण्यामध्ये विद्येचं एक केंद्रीकरण झालं आणि तिथून मग त्या भाषेला प्रमाण भाषा म्हणून मान्यता मिळाली. पण वऱ्हाडीमध्ये किंवा इतर डायलेक्टमध्ये देखील अगदी आमच्या आन समाजाच्या भाषेमध्ये किंवा गोंडी भाषेमध्ये देखील पोवारी किंवा बंजारी भाषेमध्ये देखील प्रचंड लिहिण्यात आलं. तांडासारखं आत्मचरित्र दिलं, आत्माराम कलिरात, हे खूप मोठं आहे. आणि ईश्वर म्हणाला तसं सगळे प्रवाह येऊन मिळतात, नवीन शब्द कळतात भाषेत, मिळतात भाषेला, ते तुमच्या इकडूनच मिळतात. क्रिया असल्यानंतर क्रियापद निर्माण होतात आणि मग ती भाषा समृद्ध होते. बटन दाबलं सुरू झालं एकच क्रिया आहे तर होतच नाही. म्हणजे इकडे झाडू मारतो, हे चालवतो, हे करतो, हे सगळं आलेलं आहे. आणि फार आणि ज्ञानेश्वरीमध्ये देखील खूप सारे शब्द वऱ्हाडी भाषेतले आहेत. म्हणजे एकच शब्द सांगतो की ओल सावली, इतका तरल शब्द आहे ओल सावली की म्हणजे रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये जो उजेड पडतो, ज्या सावल्या पडतात ती ओल सावली असं. आणि तो वऱ्हाडी भाषेतला शब्द आहे. आपल्या तिकडे म्हणतात सर वल सावली, ऊन सावली आणि ओल सावली. तर हे असे शब्द आहेत. तर ते आणि मला या सगळ्यांचं खूप म्हणजे मी कृतार्थ झालो किंवा कृतज्ञही वाटते संतोष सरांचं आणि बाकीच्यांचं की त्यांनी त्या भाषेला पकडून ठेवलं. बदलून टाका किंवा डायल्यूट करा किंवा असं म्हटलं नाही. करेक्ट. आणि या प्रत्येकाने म्हणजे नागेश तर प्रश्न होता, मी त्याच्यासोबत गोष्ट छोडी डोंगरा एवढी केलं किंवा पहिल्यांदा स्क्रीन प्ले कसा लिहायचा हे मी त्याच्याकडून शिकलो. आणि या संतोष सरांकडूनही या पद्धतीनं या मीडियामध्ये कसं लिहायचं हे मला शिकता आलं. म्हणजे नवीन काहीतरी मिळालं. पूर्ण सिरीजमध्ये भाषा ही फार म्हणजे ब्युटी आहे. भाषा जी आहे ती सिरीजची ब्युटी आहे. कोणाला आणखी प्रश्न विचारायचे? नागेश सर,
तुम्ही आतापर्यंत गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा असे म्हणजे हिट सिनेमे केले आहेत. तर जेव्हा एखादा सिनेमा तुम्ही निवडता त्यावेळी तुमचा काय अप्रोच असतो? डिरेक्टर म्हणून केले ते सिनेमे. दिग्दर्शक म्हणून केलेलं. दिग्दर्शक म्हणून केलेलं. मला पूर्वी मी जेव्हा गल्लीत गोंधळ आणि गोष्ट छोटी केलं तेव्हा चित्रपट निवडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. आम्ही 4-5 मित्रांनी मिळून केलेले सिनेमे होते ते दोन्ही, आणि आम्ही मिळून जे निर्णय घेतले ते सिनेमे मी केले. पण ते सिनेमे केल्यानंतर तुमच्यातला जो कोणी दिग्दर्शक असतो तो थोडासा बरा होतो, प्रगल्भ होतो, थोडासा शिकतो. त्याच्यानंतर मात्र मी खूप आशयघन चित्रपट करायचं ठरवलं आणि चित्रपटाचं काहीतरी म्हणणं असावं असं मला नेहमी वाटतं. तर असं मी ते ठरवतो की चित्रपट नुसताच बनवायचा किंवा फक्त एंटरटेनमेंट म्हणून मी करणार नाही, तर त्याच्यात काहीतरी कोणासाठी तरी, माणसांसाठी, स्त्रियांसाठी, समाजासाठी किंवा त्या आपल्या सिनेमाचं काहीतरी म्हणणं असावं असं मला कायम वाटतं. वेबसिरीजचे डायरेक्टर संतोष सर, तुम्हाला एक विचारायचं आहे. त्या वेबसिरीजच्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे की मी सरपंच झाले तर गावाचा टोकियो करेन. तो डायलॉग काय आहे आणि नेमकं काय आहे त्या? एक आहे ना, म्हणजे आपल्याकडे ना एक सध्या असं एक पसरलेलंच आहे सगळीकडे की गाव बदलायचं म्हणजे काय करायचं, तर कुठेतरी बाहेरचं उदाहरण घ्यायचं. गावात खरं तर गावात बदलण्यासारख्या अनेक इतर गोष्टी असतात. जसं आपल्याला एकेकाळी मुंबईचं काय करणार होते, शांघाय करणार होते असे जे दावे केले जात होते ना, तशाच तो आलेला एक खूप छान सरांनी लिहिलेला विनोद आहे की मी गावाचा टोकियो करून टाकेन. म्हणजे जणू काही ती गावाला असं काही बदलेल की ते गाव समृद्ध होईल, विकसित होईल, रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण आपण पाहतो आपली खरी परिस्थिती काय आहे. सो त्यामुळे तो पंच खूप छान इंटरेस्टिंग पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतो. मला खूप लोकांनी विचारले. हा, टोकियो काय. खूप छान प्रश्न आलेले आहेत आपल्याकडून आणि अर्थातच मी तुमच्या सगळ्यांचेच आभार मानतो. आपल्याला जर कलाकारांसोबत वन ऑन वन जर काही इंटरॅक्शन करायचे असतील तर मी तुम्हाला विनंती करतो आपण इकडे पोडियम मध्ये आपण करावेत. आणि मी तुमच्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो. आपण सौभाग्यवती सरपंच या वेबसिरीजच्या निमित्ताने आपण वेळात वेळ काढून इकडे आलात. थँक्यू सो मच. आणि तुमच्या या वेबसिरीजसाठी मी तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.